आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। पुष्पाताई, झालं मॅडमचं जेवण तयार? येस मॅडम। बरं, आज जरा जास्तच द्या, चांगली भूक लागली असेल त्यांना। अहो त्या बरं आहेत ना हो, आणि रिपोर्ट आला काय हो? नाही, उद्या येणार आहेत। अहो काय सांगू तुम्हाला, मगाशी साहेबांनी मला फारच घाबरवलं। का? काय झालं? अहो तुमचा फोन आला ना, त्यानंतर त्यांनी माझा फोन मागितला। मला वाटलं स्पीकरवर आहे म्हणून चिडल्या बिडल्यात की काय। कुणाचा फोन होता ते पण विचार, आणि काहीतरी फोनवर चेक करत होते बघा। असं का केलं असेल त्यांनी? अहो मलाच काय कळलं नाही, पण मी सांगितलं होतं तुमचा फोन होता म्हणून। ठीक आहे मॅडम, तर ताट रेडी। मॅडम, मी भरून तुम्हाला? अगं दुसरं कोण आहे खोली? मी जेवीन माझ्या हाताने, दे तू पण जेवणी जा। अहो नाही, तुमचं झाल्याशिवाय मी कसं जेवणार? लक्षातच आलं नाही माझ्या। चांगली काय ग, काय झालं? मॅडम काय झालं बोल तरी। अहो ते पुष्पाताई म्हणत होता की माझा फोन झाल्यावर साहेबांनी त्यांचा फोन चेक केला म्हणून। म्हणजे आता हा नोकर माणसांचे फोनही चेक करायला लागला की काय? मॅडम मला असं वाटायला लागलं की तुम्ही जसं साहेबांच्या मागे की नाही, तसं त्यांना बी डाऊट आलाय आपल्याबद्दल। अच्छा, म्हणजे तो नक्कीच काहीतरी चुकीचं करत असणार, बघतो। अहो पण मॅडम ते कुठं चुकलेत, काय चुकलेत हे आपल्याला अजून कुठं कळलंय? आणि तसं बी ही समज लपून आपण बी एक चूकच करतोय की, आणि ही चूक जर त्यांना सापडली ना तर आपलं काही खरं नाही बघा। खास करून माझं तर काही खरं नाही। मी कशाला आहे मग? हे बघ, मी तुला काहीही होऊ देणार नाही, आणि एकच गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं आपण अनुसाठी करतो। वय ते बी खरं आहे, पण इथनं पुढे आपल्याला समजा जपून करावं लागेल, कारण त्यांना आता डाऊट आलाय। त्यांनी आपल्याला पकडायच्या आधी आपणच त्यांना पकडलं पाहिजे बघा। तुला काय चांगलं दिसतं माहितीये? अगं नाही ग, ड्रेस बद्दल नाही बोलत आहे। अगं नाही, हेअरस्टाईल बद्दल पण नाही बोलत आहे। हा अगं काय नाही, डोरबेल वाजते, ते जाऊ देत, हे महत्वाचं आहे। हा मी काय म्हणत होतो, हा तुझ्या गालावरच जो तीळ आहे ना, तो खूप छान दिसतो। कोणाचा जीव चाललाय एवढा? नाही नाही, तुला काय नाही, 2 मिनिटं थांबा, आलंच। काय नाही, डोकं आदळलं, थांब। हा बोल। हा तर मी काय म्हणत होतो, ऐक ना, आपण ठेव, थांब ना जरा, महत्वाचं बोलतो। हा आपण तिघे, वेडास का तू? फोन का कट केलास? तुला माहित होतं ना सुंदरी कुठे काम करते ते? काय विचारतोय मी? हो अरे मग तुला लाज नाही वाटली? हा माझ्याशी खोटं बोलताना मला मित्र म्हणवतोस ना, आणि माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवून ठेवलीस? हे बस। कुठल्या अधिकाराने विचारतोस रे मला तू? हा तू आजपर्यंत एकही गोष्ट सरळ केलीस का? कुणाचे खरं बोललायस?
सुंदरीशी क्या अनुशी? मालती, भाऊजी, ताई सगळ्यांची फक्त आणि फक्त खोटं बोललायस तू. मला विचारतोयस? अरे या पुण्यात कधी दुबई तर कधी मुंबई आणलीस तू? झालं सगळं विसरलास ना? अरे काय होतं रे तुझ्याकडे? त्याला इकडे आला तेव्हा मी तुला नोकरी दिली, त्यानंतर पार्टनर बनवला, त्याचे चांगले उपकार फेडतोस तू. वा, आता हे बोलून तू माझं तोंड बंद करणार आहेस? पण आता मी तुला सांगून ठेवतो आदित्य, आता मी गप्प बसणार नाही. तू विसरला असशील, सुंदरी तुझी बायको आहे ते, पण ती माझी बहीण आहे हे तू विसरू नकोस. तिने माझ्याशी भावाचं नातं जोडलंय. आजपर्यंत मी शांत बसलो रे, फक्त तुझ्यासाठी. अजिबात तिला काही खरं सांगितलं नाही, कायम खोटं बोलत आलो तिच्याशी. बऱ्याच वेळा वाटलं तिला सगळं खरं खरं सांगून टाकावं, पण नाही बोललो. ही चूक मी परत करणार नाही. आता तिला सगळं खरं खरं सांगून टाकणार. तुला खूप जड जाईल ना कृष्णा. धमकी देतोयस? तुला जे समजायचंय ते समज. पण जर सुंदरीला खरं कळलं आणि तिने जर स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट केलं ना, तर मी तुला सोडणार नाही. ए भास्कर, मला चांगलंच माहिती आहे आदित्य, तुला सुंदरीची किती काळजी येते. तू आजपर्यंत फक्त स्वतःचा आणि फक्त स्वतःचा विचार करत आलायस. अरे ते तर प्रत्येक माणूस करतो. तू तरी काय वेगळं केलंस रे? आतापर्यंत सगळ्या गोष्टीत माझ्या सोबत होतात, पण आता जेव्हा गोष्टी अंगाशी यायला लागल्या तेव्हा चालय सुंदरीला सगळं खरं सांगायला. पण मी तुला ते करू देणार नाही. तू आतापर्यंत एक आदित्य बघितलायस, पण जर माझ्या वाटेत आलास ना तर तुला वेगळाच आदित्य बघावं लागेल. आणि ती वेळ स्वतःवर येऊन देऊ नकोस. मावशी, हे घे. अगं आती की नाही राहू द्या, मी निघते. अगं एवढा का वेळ झालाय तुला आज? अहो ते सुधा मॅडमला हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं ना, म्हणून जरा लेट झाला. चला येऊ का? अगं थांब की. अगं सूर्य आज पश्चिमेला उगवलाय बर का. म्हणजे? अगं तुझ्या नवऱ्याचा फोन आला होता मला, चौकशी करत होता. वय म्हणजे मला बी फोन आलता, पण हॉस्पिटलमध्ये होते ना, बोलता आलं नाही मला. हा, म्हणूनच मला फोन केला वाटतं. आदित्य बदललाय बर का ग? काय ग, कसं काय घडलं हे? काय जादू केली आज? अगं आजी, सुंदरीताईचा नवरा आहेच चांगला, तुलाच तो आवडत नाही. तू का बस ग चोंबडे. माझी ती खरी मैत्रीण. बरं चला. सुंदरी, तू जेवणाचं काय केली आज? पोळी भाजी केली आहे मी, खाऊन जातीस का? नाही नाही, मी समजा खाऊन आलेले, आता जाऊन डायरेक्ट झोपायचंय बघ. निघते. गुड नाईट. गुड नाईट. मॅडम तुम्ही? हो, मला जरा बाहेर जायचं होतं. तू येशील का माझ्या बरोबर? काय झालं? तुम्ही आत या ना. नाही नाही, आपल्याला लगेच निघावं लागेल. सुंदरी, मला तुझी मदत हवी होती ग. काय झालं? सुधा मॅडमची तब्येत? नाही, मम्मा बरी आहे. सुंदरी, तू क्लास बंक करशील का आज? आपल्याला हॉस्पिटलला जायचं होतं. पण मॅडम झालंय काय? तुम्ही आता तर म्हणाला सुधा मॅडमची तब्येत बरी आहे म्हणून. नाही नाही, मम्माच्या बाबतीत नाहीये,
मलाच जायचं होतं जरा हॉस्पिटलमध्ये. तू येणार असेल तर प्लीज लवकर चल ना. बरं चालतंय, मी आवरून येते, तुम्ही या ना आत बसा. नाही नको, मी इथेच ठीक आहे, तू पटकन आवरून ये ना. बरं मी आलेच. काय करू, सांगू की नको तिला? हा एवढा मोठा बॉम्ब तिच्यावर टाकायचा आता, तुटून जाईल, ती उद्ध्वस्त होईल. काय करू? बघू, आधी तिला भेटू, मग जे त्यावेळी वाटेल ते करू. सिद्धार्थ, एक मिनिट. कृष्णा राईट? राईट. आमच्या कलेक्टर बाई कुठे दिसत नाहीये. अरे ती आज आली नाही. आली नाही का? मग कुठे आहे तुला माहिती आहे का? काही कल्पना नाही. घरीच असेल की. एनिथिंग सिरियस? नाही नाही, काय नाही. यू कॅरी ऑन. बाय बाय. काय व ड्रायव्हर साहेब? नाही म्हणजे मॅडमनी सकाळ सकाळी कुठे दौरा काढलाय? काय माहिती नाही मला, काय सांगितलं नाही मला. असं वय? नाही तुमचं बरोबर आहे खरं. आता चल म्हंटल की निघायचं. सुंदरी, अगं सकाळ सकाळी कुठे निघालायसा? अहो ते जरा काम आहे, त्यासाठी निघाले आम्ही. असं वय? मॅडम अहो चला की, पटकन चहा करते मी. नाही मावशी, आज नको, आज खरंच मी घाईत आहे, पुन्हा कधीतरी येईन ना. बरं बरं, चला निघू आम्ही. हा येते. कृष्णा, अहो वहिनीला भेटायला आलो होतो जरा. आता तुला मलाच भेटून जावं लागणार. म्हणजे? अरे म्हणजे आता सुंदरी गेली बाहेर, अनु मॅडम आल्या होत्या ना, त्यांच्या बरोबर गेली. काय तर काम आहे म्हणत होत्या रे. आणि अनु मॅडम जरा टेन्शन मध्येच होत्या बघ. असं काय? काय झालं र? नाही काय नाही, वहिनीकडे जरा काम होतं, तिलाच भेटायचं होतं. चालेल, मी नंतर येतो. हा अरे तू तर चहा घेऊन जा की. अहो नको मावशी, जरा गडबड आहे, नंतर येईन मी. हा बर बर. आज सकाळपासून सगळ्यांनी कसली गडबड लागली कुणास ठाऊक. तुम्ही एक काम करा, मला चावी द्या आणि तुम्ही घरी जा. हॉस्पिटलचं काम झालं की मी येते गाडी. ठीक आहे.
इथे कशाला आलायस तू? निघेतून. तुला तमाशे करायचे की बोलायचे? बोल. हे बघ, माझ्याकडे एक प्लॅन आहे ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी. एक मिनिट, तू असं कसं काही रिएक्ट करू शकतोस रे काहीच न झाल्यासारखा? हे बघ, आय एम सॉरी, पण जर तू माझ्यावर विश्वास ठेवणार असशील तरच या सगळ्यातून बाहेर कसं पडायचं आहे त्याची आयडिया मी तुला सांगेन. उलट करूया आपण. आधी तू मला प्लॅन सांग, मग मी ठरवतो. ठीक आहे. हे बघ, सगळ्यात आधी आपल्याला सुंदरी आणि अनु या दोघांना वेगळं करावं लागेल. त्यासाठी मी असा विचार केलाय की मी सुंदरीला घेऊन दुबईला जाईन आणि तिकडे 1-2 महिने तिच्यासोबत राहीन आणि त्यानंतर तिला तिकडेच ठेवून मी परत इकडे. बघ, हे बघ, अदनं मधनं मी दुबईला जात राहीन आणि अनुला सांगेन की कामानिमित्त चाललोय. बरं, ह्या प्लॅनसाठी मी सुरुवात ऑलरेडी करून टाकली. अरे, माझा कलिग आहे ना प्रशांत, त्याला मी दुबईला पाठवलंय आणि त्याला सांगितलंय की तिकडे ऑफिससाठी एक चांगली जागा बघ. काय वाटतं, कसं वाटलं प्लॅन? सर, मारूच का टाकत नाहीस तू सुंदरीला? तू काय बोलतोयस? वेडत आलायस का? पास पास. आता काय बोलतोयस? तुझं तुला तरी कळतंय का? हा, काय वागतोयस आदित्य? पहिल्यांदा गावहून तिला पुण्यात घेऊन आलास, आता डायरेक्ट दुबई. अरे, इथं मी होतो, अनु होती, मावशी होत्या, म्हणून तिचा जरा तरी टिकाव लागला रे. तू किती वेळा फिरकलास तिच्याकडे सांग ना. आता तिला डायरेक्ट दुबईला सोडायच्या गोष्टी करतोयस तू. दुबईत एकटी पडणार आहे ती आणि तू काय परत जातोयस तिकडे? अरे, इकडे आम्ही आहोत. तिला काय लागलं, अरे कोण आहे तिचं? काय करणार आहे ती? वाट बघून बघून कंटाळून जाईल रे ती. कोणाच्या दारात जाणार आहे सांग ना. आधी तुला काहीच कसं काय नाही वाटत रे? आधी काय करून घेतलेस तू स्वतःच? आतापर्यंत तुझं सगळं सहन केलं, तुला साथ दिली, कारण मला वाटत होतं की तू कधी ना कधी तरी बदलशील. आज माझ्या हे चांगलं लक्षात आलंय की हे कधीच शक्य नाही. नव्हतंच यार आधी असं. ज्या आधी त्याला मी भेटलो होतो तो नाही राहिला. तो माझा मित्र होता ना, तो हरवला. कृष्णा, हा प्लॅन चांगला वर्कआउट होऊ शकतो. पास अजून किती वेळा ठिकाण लावणार आहेस तू? मी आतापर्यंत कन्फ्युज होतो की हे सगळं सुंदरीला सांगावं की नको, बट थँक्स टू यू, तू माझं सगळं कन्फ्युजन दूर केलंस. मी आता हे सगळं खरं खरं सुंदरीला सांगून टाकणार. हे बघ कृष्णा, बास, चल तुला आता दुसरा कृष्णा दाखवतो. आतापर्यंत खूप जपली मी मैत्री, अपमान गिळून तुझ्या पापात भागीदारी होऊन जपली मैत्री, पण आता नाही. आता बस, तुझी आपल्या मैत्रीची लक्तर टांगलीस ना, ती आता तुटली आहेत. आजपासून तू माझा मित्र नाहीस आणि मी तुझा मित्र नाही. बस, इथून पुढे तू
तू माझ्या दारात पाऊल देखील ठेवायचं नाहीस. हे बघ निक, एक्सक्यूज मी, काल अपॉइंटमेंट घेतली होती मी. अनु. अरे अनु मॅडम, एक मिनिट चेक करते. तुम्ही बसा ना. ओके. काय झालं मॅडम? कसलं चेकअप करायला तुम्ही? काही नाही, सांगते नंतर. हा, अनु मॅडम आले. आत पाठवू का? अनु मॅडम, तुम्ही आत जाऊ शकता. सुंदरी, तू थांब इथे, मी आले. अहो मॅडम, इथे फोन बोलायला परमिशन नाहीये. सॉरी. इट्स कन्फर्म. खरंच? हो, मला मान्य आहे ही खूप मोठी न्यूज आहे तुमच्यासाठी, कारण तुम्ही आई होण्याचं स्वप्न साकार होणार आहे आता. पण इमोशनल विचार नका करू, कारण तुमचे मेडिकल रिपोर्ट्स बघितले ना, तर आता तुम्ही बाळाला जन्माला घालणं याच्यात खूप मोठी रिस्क आहे. नाही डॉक्टर, मी ती रिस्क घ्यायला तयार आहे. तुम्हीच मला म्हणाला होतात ना, मी कधीच आई होऊ शकणार नाही म्हणून. मग जसं मी ते खोटं ठरवलं तसं हे खोटं ठरवेल. अहो, प्रेग्नेंट राहणं आणि 9 महिने बाळाला पोटात वाढवून त्याला जन्माला घालणं यात खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत. त्यात तुमची काळजी कोण घेणार? आधीच सुधा मॅडम सारखा सिरियस पेशंट तुमच्या घरामध्ये आहे. नाही डॉक्टर, ममाची काळजी घ्यायला जी बाहेर बसली आहे ना, ती समर्थ आहे. अहो, माझ्यापेक्षा माझ्या मम्माची खूप चांगली काळजी घेते आणि मला खात्री आहे ती माझी पण चांगली काळजी घेईल. हो, पण एवढा हट्ट कशासाठी? स्वतःचा जीव धोक्यात घालून काय साध्य होणार आहे तुम्हाला?